आज मी तुम्हाला उरलेल्या पोळ्यापासून म्हणजेच उरलेल्या चपात्यापासून इतका छान टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा। ह्या वड्या तुम्ही अशा प्रकारे चपात्यापासून करून बघा। उरलेल्या शिळ्या चपात्यापासून इतका छान क्रिस्पी क्रंची आणि खाता क्षणी आवडणारा, खात्री आहे तुम्ही एकदा ट्राय केला ना तर कधीच अशी चपाती फेकून देणार नाही किंवा वायाला जाऊन देणार नाही। तर बघू शकता उरल्या होत्या माझ्याकडे रात्रीच्या 3 चपात्या, हे बघू शकता। आता जितक्या पण कुणाकुणाकडे कितीही उरल्यात ना त्याचं बनवू शकता तुम्ही। तर माझ्याकडे 3 उरल्यात, नेहमीच उरतो पण मी कधी हा ट्राय नव्हता केला नाश्ता, म्हणून तुम्हाला दाखवते। हे बघा, हे असे वेस्ट करण्यापेक्षा आपण याच्या प्रकारे थोडंसं वेगळं काहीतरी बनवून खायचं। आता हे साईडला ठेवते। 3 चपात्या उरलेल्या आहेत। आता बॅटर बनवते। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय मी। हे बघा, 1 वाटी बेसन पीठ याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन पीठ पुरेसं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने इतकी छान मस्त क्रिस्पी कुरकुरपणा भरपूर वेळापर्यंत म्हणजेच कडकपणा भरपूर वेळापर्यंत राहतो। आणि जिरे, मिरची, अद्रक आणि 2 पाकळ्या फक्त लसणाच्या टाकून एक बारीक कूट केलेला आहे जाडसर। जास्तच अगदी बारीक नाही करायचा, थोडासा असं जाडसर ठेवायचं। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। ह्या जागेवर तुम्ही मेथी किंवा पालक बारीक चिरून टाकू शकता। त्याच्यामध्ये आता अर्धा चमच्याच्या अंदाजाने किंवा अर्ध्या चमच्याच्या पण कमी हळद टाकते। चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये धना पावडर टाकलाय अर्धा चमचा आणि याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे टाकते। थोडासा ओवा टाकायचा हातावर कुस्करून। ओव्याने खूप छान फ्लेवर येतो, प्रत्येक बाईट्समध्ये एक वेगळा असा स्वाद येतो ओव्याचा। आणि गरम मसाला अर्धा चमचा। आता आपण हे सगळं हाताने जमत असेल तर हाताने करा किंवा चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं पाणी टाकून घट्ट बॅटर तयार करून घ्या। हे बघा, आळूवडी तर घरोघरी बनवली जाते, तुम्हाला माहीत असेल। आळूवडीला बनवायला लावायला जो बेसन पीठ आपण मिक्स करतो ना, अगदी तसंच आहे, काही असं वेगळं नाही याच्यामध्ये। तर हे असं मिक्स करून घ्यायचं। घट्टपणा मात्र याच्यामध्ये ठेवा, पातळ बनवायचं नाही। हे बघा, आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी। तर छान असं मिक्स झालं आहे, बघू शकता। आता ह्याला थोडा वेळ म्हणजे 1-2 मिनटं, जास्तीत जास्त 2 मिनटं ठेवून द्यायचं साईडला। बेसन पिठामध्ये सगळे मसाले मिक्स होऊन जातात, फ्लेवर छान उतरला जातो, म्हणून 2 मिनटं ह्याला वेळ द्यायचं। आता 2 मिनटं झाले। एक मी असं खोलगट कढीवालं प्लेट घेतलेला आहे। हवं तर तुम्ही चपातीचा पोलपाट घेऊ शकता, पण पोलपाट कसं खराब होतो, त्यापेक्षा ना प्लेट आपल्याला धुता येतं झटकेपट, त्यामुळं एक प्लेट घेतले। 1 चपाती घेतलेली आहे। आता माझ्याकडे आहे 3 चपात्या, तर त्यातली 1 चपाती सुरुवातीची ती घेतलेली आहे। त्याच्यावर आपण हे मिक्स केलेलं बॅटर आहे ना, चारी बाजूनी गोलाकार करून असं लावून घ्यायचं, कट टू कट। आता पातळ आणि जाड लेयर जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही लावू शकता। तर हे बघू शकता मस्त। आता चारी बाजूने मी हे बेसन पीठ लावून घेत आहे चपातीला म्हणजेच पोळीला। आता हे कवर झालेलं आहे छानपैकी। तर आता आपण याला जरा फोल्ड करून घेऊया, गोल आकार द्यायचा। हे बघा किती मस्त लागले बेसन पीठ चारी बाजूनी। आणि असं हलक्या हाताने उचलून मग याला हलक्या हाताने प्रेस करून असं फोल्ड करायचं। वरची साईड जी मोकळी असते ना त्याच्यामध्ये पण थोडंसं बॅटर टाकायचं बोटाच्या सहाय्याने किंवा चमचा वगैरे घेऊ शकता आणि असं दाब देऊन याला फिट करायचं। झाले आहे 1 चपाती लावून, आता दुसरी घेऊया लगेच लावायला। हे बघा, आता याला सुद्धा तसंच करायचं। बेसन पिठाचा लेयर लावायची, फोल्ड करायचा, गोल आकार करायचा आणि मग पॅक करायचं वरून मागची पुढची साईड थोडं थोडं बॅटर लावून आणि चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे।
झाली आहे ही सुद्धा चपाती लावून. आता बेसन पीठ कवर झाले. तिन्ही चपात्याला मी लावून घेतलेलं आहे. आता चाळणीमध्ये ठेवले, पाणी तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी ही चाळणीमध्ये ज्या आपण चपात्या ठेवल्यात ते ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची. थोडा वेळ 5 मिनटं याला स्टीम द्यायची, जेणेकरून काय होतं बेसन पीठ छानपैकी शिजलं जातं वाफेवर, पॅक होऊन जाईल चपातीला. आणि लगेचच 5 मिनटात चेक करायचं. बघू शकता तुम्ही इतकं पॅक झालं आहे, कडकपणा लगेच जाणवतो चपातीमध्ये. तर बेसन पीठ छानपैकी पॅक झाले म्हणजे शिजले व्यवस्थित. आणि आता काढून घेतले. आता हाताच्या सहाय्याने पहिलं बघते निघते का. गरम आहे खूप, हे बघू शकता. बघा किती वाफा निघल्यात, गरमच आहे, जमत नाही आहे. मी काढूनच घेते आता चमच्याच्या सहाय्याने, हाताने काही जमत नाही म्हणजे गरम आहे. तर काढून घेतले आहे एक प्लेटमध्ये. आता याला एका चाकूच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने गोल आकार याच्या वड्या पाडा. जशा आपण आळूच्या पानाच्या वड्या पाडतो ना, अगदी तशाच वड्या पाडायच्या गोल आकार. पातळ जाड माता आवडीनुसार करू शकता. बघू शकता याच्या लेअर बघा किती मस्त पडलेला आहे, आतून इतका छान सुंदर दिसतात. बेसन पीठ किती छान कट टू कट लागलेलं आहे. हे बघा मस्त झालेल्या आहेत वड्या ह्या आपल्या चपात्याच्या. पहिल्यांदाच ऐकत असताना तर हे बघा, आळू वड्या, कोथिंबीरच्या वड्या, पालक वड्या, प्रत्येक वड्या आपण खाल्लेल्या असेल, पण चपातीच्या वड्या या पहिल्यांदाच बघत असता तुम्ही. पण खायला मात्र इतक्या भारी लागतात ना, ट्राय नक्की करून बघा. हे बघा मस्त झाल्यात. आता हे सगळ्या कट करून घेते. कट करून घेतलेल्या आहेत तिन्ही चपात्याच्या वड्या. इतका छान आणि भरपूर झाल्यात. पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे, फ्राय करून घेऊया लगेच. आता पॅनमध्ये तेल थोडंसं तापून झालं की याच्यामध्ये छानपैकी कोटेन येण्यासाठी तेल टाकायचे सफेद. आणि मग जितक्या वड्या बसतील तितक्या पॅनमध्ये टाकून घ्यायच्या. आणि मंद गॅसवर छानपैकी याला रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आणि सुंदर असा लाल रंग येईपर्यंत फ्राय करा. हे बघा सगळ्या वड्या मी टाकून घेतलेल्या आहेत. आणि हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने, जो पोह्याचा चमचा असतो ना आपला, त्याच्या सहाय्याने ह्याला आलटीपलटी करून घ्यायचं. म्हणजेच खालून वर असं आलटीपलटी करून घ्यायचं दोन्ही साईडनी. ह्याच्यामध्ये कडकपणा तयार करायचा. बेसन पीठ शिजलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. फक्त कडकपणा आपल्याला याच्यामध्ये तयार करायचा आहे. हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे, लाल रंग. आणि क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता किती भारी वाटतोय. त्याला असं आलटीपलटी करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने. तो खूप भारी वाटतो. मस्त झाल्यात बघा तुम्ही. पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटले, खावं असं वाटते. तर झाल्या आहेत वड्या आपल्या. जास्त काही फ्राय करायचं नाही, नाही तर काय होतं करपल्या जाऊ शकतात, कारण ही चपाती आहे. त्यामुळे आता लगेचच काढून घेऊया. गॅस लो करायचा. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशा ह्या आपल्या चपातीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खुसखुशीत, गरमागरम, क्रिस्पी अशा ह्या वड्या तयार झाल्यात. हे बघा कुठेही तुटली नाही, कुठेही असं म्हणजे बॅटर निघलं गेलं नाही आहे. उरलेल्या पण टाकल्या 4-5, त्या पण फ्राय करून घेते आणि आपण प्लेटमध्ये सर्व करूया गरमागरम. ते हे पहा, आपल्या उरलेल्या पोळ्यापासून बनवलेल्या ह्या क्रिस्पी टेस्टी अशा गरमागरम वड्या. म्हणजेच ह्याला तुम्ही छानपैकी चपाती वडीसुद्धा बोलू शकता. हे बघा मस्त झालं. याच्यामध्ये आपण बॅटर इतका भारी लावलेला आहे. आणि उरलेल्या चपात्यांना अशा फेकून देण्यात, म्हणजे फेकून तर देतच नाही, पण आपण खात नाही आवडीने एवढं. त्यापेक्षा ना तुम्ही त्याच्यामध्ये असं काहीतरी वेगळं स्टफिंग करून फ्राय करून खाल्लं ना, तर पोटात पण जातं आणि दुसरी गोष्ट वेस्ट होत नाही, आणि वेगळं काही नवीन काहीतरी खायला पण भेटतं आपल्याला. हे बघा किती कडक झाल्यात, इतक्या छान वाटतात ना. तुम्ही सकाळ सकाळी उरलेल्या चपात्यापासून हा नाश्तासुद्धा तुम्ही तयार करू शकता खाण्यासाठी. कुणाला हा प्लेट जर असा सर्व केला ना, तर खरंच त्यांना वाटणार नाही की ह्या उरलेल्या चपात्यापासून बनवलेला आहे. तुमची भरभरून तारीफ होईल, कारण तुम्ही वेस्ट घातलेलं नसणार आणि काहीतरी वेगळं केलेलं सुद्धा असेल. तर नक्की ट्राय करा, आवडीने खात्री आहे. कशी वाटली आपली आजची एक वेगळी छान अशी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच वेगवेगळे छान छान आयडियाजवाले रेसिपी बघण्यासाठी.
हे बघा याच्यामधले लेयर बघू शकता. बेसन पीठ किती छान असं शिजून गेलेलं आहे. गरमागरम चहासोबत खाऊ शकता किंवा फ्री टाईममध्ये सुद्धा तुम्ही याला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता आणि विशेषमध्ये कधी कधी टिफिनला सुद्धा नेऊ शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.